नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी गणित वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सौ विद्या समीर खडके, विल कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील प्रकरण क्रमांक 9 मसावी लसावी यामधील मसावी हा भाग अभ्यासणार आहोत। पहा आता मसावी मसावी हे काय आहे तर एक संक्षिप्त रूप आहे। जसं उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी काय करत असतात, तुमचं नाव सांगताना रा ग जोशी अशा पद्धतीने नाव सांगतात। मग रा ग हे काय आहे, संक्षिप्त रूप आहे। मग रा म्हणजेच काय, राजेश। ग म्हणजेच काय, गजानन जोशी। म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या नावाचं संक्षिप्त रूप सांगत असतो त्या पद्धतीनेच गणितामध्ये हा जो घटक आहे मसावी आणि लसावी हे दोन्ही काय आहेत, संक्षिप्त रूप आहेत। आता यामधलं आपण मसावी याचं जे विस्तारित रूप आहे ते विस्तारित रूप या ठिकाणी आपण पाहू। पहा आता मसावी म्हणजेच काय तर पहा म पासून तयार झालेला शब्द महत्तम, सा पासून तयार झालेला शब्द सामायिक आणि वी पासून तयार झालेला शब्द विभाजक। महत्तम, सामायिक, विभाजक। या महत्तम मधला हा म, सामायिक मधला हा सा आणि विभाजक मधला हा वी असं हे संक्षिप्त रूप घेऊन मसावी असा शब्द तयार झालेला आहे। मग आता या महत्तम, सामायिक, विभाजक हे जे तिन्ही शब्द आहेत या तिन्ही शब्दांचे आपण अर्थ लक्षात घेऊया। महत्तम म्हणजेच काय तर मोठ्यात मोठा, महत्तम म्हणजेच काय मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे सारखा आणि विभाजक। आता विभाजक कशाला म्हणायचं, आपण विभाजकाची संकल्पना प्रत्यक्ष भागाकार क्रियेनं पाहू। उदाहरणार्थ मी एक भागाकार घेतला 56 भागिले 8 आणि आणखी एक दुसरं उदाहरण घेतलं 47 भागिले 9। आता या दोन्ही भागाकाराची क्रिया आपण करू। पहा 8 ने 56 ला भागलं, पहा 8 7 56 यांची वजाबाकी केली, 56 मधून 56 गेले, बाकी उरली 0। आता दुसरा भागाकार करू। 9 ने 47 ला भागलं, 9चा पाडा 47 येईपर्यंत मांडला, परंतु 9 पाचे 45, 9च्या पाड्यात 47 नाहीये म्हणून भाग बसला 5चा। 9 पाचे 45, 7तून 5 गेले 2, 4तून 4 गेले 0। आता आपल्याला सगळ्यांना माहिती भागाकारामध्ये ज्या संख्या असतात त्या संख्यांची सुद्धा विशिष्ट नाव आहे। आता 56 या संख्येला भागलंय म्हणजे ती संख्या काय आहे, भाज्य आहे। ज्या संख्येने भागतो त्या संख्येला काय म्हणतात, भाजक म्हणतात। 8 ने 56 ला भागलं तेव्हा येणारं जे उत्तर आहे 7 हा काय आहे तर भागाकार आहे। म्हणजे 56 ही संख्या 8 जणांमध्ये जर वाटप केली तर प्रत्येकाला 7 असा भाग मिळणार आहे, म्हणजेच तो आहे भागाकार। आणि बाकी काहीच उरली नाहीये म्हणजेच 0 आहे, मग 0 ही बाकी उरलेली आहे। मग त्या पद्धतीने दुसऱ्या उदाहरणामध्ये 47 हा काय आहे, भाज्य आहे, 9 हा विभाजक आहे, 5 हा भागाकार आहे आणि 2 ही बाकी उरलेली आहे। आता या दोन्ही उदाहरणांकडे पाहिलं तर ज्या भागाकारामध्ये बाकी 0 उरते तेव्हा तो जो भाजक आहे तो भाजक म्हणजेच त्याला काय म्हणायचं, विभाजक आहे। म्हणजेच 56 या संख्येला 8 ने पूर्ण भाग बसला, म्हणजेच 8 हा काय झाला 56चा विभाजक आहे। 8 हा काय झाला 56चा विभाजक आहे, म्हणजेच 8 ने 56 ला पूर्ण भाग बसलेला आहे, निश्चित बाकी उरलेले आहे म्हणून 56चा 8 हा विभाज्य आहे। किंवा 56 ही संख्या 8 ने विभाज्य आहे, म्हणजे 56 हा काय झालाय त्याच्यामध्ये विभाज्य झालेला आहे। जेव्हा बाकी 0 उरते तेव्हा विभाजक आणि विभाज्य तयार होत असतात। मग जो भाज्य असतो तो भाज्य विभाज्य होतो। विभाजक केव्हा होतो, जेव्हा त्या भाजकाने पूर्ण भाग बसतो, बाकी 0 उरते तेव्हा तो विभाज्य होतो। आणि 8 ने भागले आणि बाकी 0 उरली म्हणून जो भाजक आहे तो काय झालेला आहे, विभाजक झालेला आहे। म्हणजे 56चा 8 हा विभाजक आहे।
परंतु या उदाहरणामध्ये 47 ही संख्या भाज्य आहे आणि 9 हा भाजक आहे. आता या भागाकारामध्ये बाकी दोन उरली म्हणून हा 9 हा भाजकच आहे, त्याला विभाजक म्हणता येणार नाही. विभाजक केव्हा म्हणायचं? जेव्हा बाकी शून्य येईल तेव्हाच तो जो भाजक असतो तो विभाजक असतो. परंतु या उदाहरणामध्ये 9 हा केवळ भाजक आहे, तो विभाजक नाही. तर अशा पद्धतीने विभाजकाची संकल्पना समजली. ओके, ठीक आहे. आता यानंतर आता आपल्याला हा जो मसावी दिलेला आहे, हा मसावी काढण्यासाठी आपण दिलेल्या संख्येचे विभाजक काढणार आहोत. मग आता विभाजक काढणे म्हणजेच काय? उदाहरणार्थ पहा, संख्यांचे विभाजक काढा. आता हे विभाजक काढायचे म्हणजेच काय करायचं? उदाहरणार्थ 9 चे विभाजक काढायचे आहेत. मग विभाजक काढणे म्हणजेच काय की त्या संख्येला ज्या ज्या संख्याने भाग जातो त्या त्या संख्या शोधून काढणे. विभाजक काढणे म्हणजे दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या त्या संख्या शोधून काढणे. म्हणजेच या 9 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? तर प्रत्येक आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा भाग शिकताना 1 ते 100 ज्या संख्या होत्या त्या प्रत्येक संख्येचे विभाजक आपण शोधलेले आहेत. आणि त्याच्यातून काय लक्षात आलेलं आहे की प्रत्येक संख्येचा विभाजक 1 आणि तीच संख्या हा असतोच. म्हणजे प्रत्येक संख्येचे विभाजक, पहिला जो विभाजक आहे तो 1 घ्यायचा. म्हणजेच 1 ने प्रत्येक संख्येला दिलेल्या संख्येला भाग जातो. 1 ने 9 ला भाग जातो, किंवा 11 जर असेल तर 1 ने 11 ला भाग जातो, 5 असेल तर 1 ने 5 ला भाग जातो. म्हणजे प्रत्येक संख्येचा जो विभाजक असतो तो 1 हा असतोच. आणि दिलेली जी संख्या आहे ती संख्या सुद्धा त्या संख्येचा विभाजक असतो. मग आता आपल्याला 9 चे विभाजक शोधायचे आहेत. मग हे विभाजक शोधण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहोत? तर आधीच्या प्रकरणामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. मग त्या कसोट्या वापरून आपण दिलेल्या संख्येचे विभाजक शोधणार आहोत. आता पहा, पहिला विभाजक आपण 1 लिहिलेला आहे. आता 9चा दुसरा विभाजक आपल्याला लिहायचा आहे. मग आपण 1 नंतर येणारा अंक 2 आहे. मग 2 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले तर त्या संख्या 2 ने विभाज्य असते. म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जातो. परंतु 2च्या पाड्यात 9 नाहीयेत किंवा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक नाही. मग त्याच्यानंतर 3 ची कसोटी काय? अंकांची बेरीज. आता ही तर 9 संख्या दिलेली आहे, 3च्या पाड्यात 9 आहे, म्हणजे या संख्येचा 3 हा विभाजक आहे. त्याच्यानंतर 4च्या पाड्यात 9 नाही, 5च्या पाड्यात 9 नाही, 6, 7, 8 आणि शेवटचा विभाजक काय येणार आहे? 9 येणार आहे. त्याच्यानंतर मी दुसरी संख्या घेतली, उदाहरणार्थ संख्या घेतली मी 18. आता 18चे आपल्याला विभाजक शोधायचे आहे. पहा, आता 18चे विभाजक शोधायचे म्हणजेच काय? त्याचा पहिला विभाजक काय लिहायचा? 1 हा पहिला विभाजक लिहायचा. त्याच्यानंतर आता 1 पासून 18 पर्यंत कोणकोणते विभाजक आहेत ते शोधण्यासाठी आपण कसोट्यांचा वापर करू. इथे एकक स्थानी 8 आहे, म्हणजेच 2 ने त्याला भाग जातो, म्हणजे 2 हा त्याचा विभाजक आहे. त्याच्यानंतर अंकांची बेरीज करू. 1 आणि 8 9. 9 ही बेरीज 3च्या पाड्यात आहे म्हणून त्याला 3 ने भाग जातो. त्याच्यानंतर 4च्या पाड्यात 18 नाहीये. 5ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. म्हणजे 5च्या पाड्यात 5 ने याला 18ला भाग जात नाही म्हणून 5 हा विभाजक नाही. त्याच्यानंतर 6. आता 6ची कसोटी काय लक्षात ठेवायची? ज्यावेळी आपण विभाजक काढतो आणि त्या विभाजकांमध्ये जर 2 ने भाग जात असेल आणि 3 नेही भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने देखील भाग जातो. 2 ने भाग गेला, 3 ने भाग गेला म्हणून त्याचा पुढचा विभाजक काय असणार आहे? 6 असणार आहे. त्याच्यानंतर 7 नाही, 8 नाही, अंकांची बेरीज 9 आहे किंवा 9च्या पाड्यात 18 आहे म्हणून 9 ने त्याला भाग जातो. त्याच्यानंतर पुढचा कोणता विभाजक असणार आहे? आता इथे शेवटची दुप्पट आलेली आहे, 9 दुने 18 म्हणून शेवटचा विभाजक काय येणार आहे? 18 येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 18चे विभाजक काय मिळाले आपल्याला? 1, 2, 3, 6, 9, 18. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण पाहू आपण. 24. या 24चे आपल्याला विभाजक काढायचे आहे. पहिला विभाजक त्याचा 1,
त्याच्यानंतर एकक स्थानी 4 आहे म्हणजे दुसरा विभाजक 2. अंकांची बेरीज 4 आणि 2 6 म्हणजे पुढचा विभाजक 3. 3 ने त्याला भाग जातो. त्याच्यानंतर 4च्या पाड्यात देखील 24 आहे म्हणून 4 हा देखील याचा विभाजक आहे. 5 ने काही याला भाग बसणार नाही कारण एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. आता इथे 2 ने भाग गेला, 3 ने भाग गेला म्हणजे 6 सुद्धा हा याचा विभाजक आहे. त्याच्यानंतर 7 ने भाग जाणार नाही. 8चा पाडा म्हटला तर 8च्या पाड्यात 24 आहे म्हणजे 8 देखील त्याचा विभाजक आहे. 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12. 12 ने जर भागलं तर त्याला 12 हा त्याचा विभाजक आहे. कारण याच्यामध्ये 3 चौक 12. जर दिलेल्या यादीमध्ये जर 3 आणि 4 असेल तर 12 ने देखील भाग जातो. 3 चौक 12 म्हणजे 3 ने भाग जात असेल, 4 ने भाग जात असेल तर 12 ने भाग जातो. किंवा 2 आणि 6 बेसक 12. 2 ने भाग जात असेल, 6 ने भाग जात असेल तर 12 ने देखील भाग जातो. आता इथं 12 दुने 24 म्हणजे 12ची दुप्पट 24 होते म्हणून शेवटचा विभाजक काय घ्यायचा आहे 24 घ्यायचा आहे. मग पुढची पाढे म्हणायची गरज नाही. म्हणजे शेवट या ठिकाणी दिलेला विभाजक त्याची जर दुप्पट केली आणि ती संख्या जर असेल तर मग शेवटचा विभाजक 24 घ्यायचा म्हणजे पुढची विभाजक शोधायची, पुढची पाढे म्हणायची काही आवश्यकता नाही. आता या विभाजकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं की 9 ही काय आहे वर्ग संख्या आहे. म्हणजेच वर्ग संख्या असेल तर त्या विभाजकांची संख्या कशी आलेली आहे 1 2 3 आलेली आहे म्हणजे विषम संख्या आलेली आहे, विषम विभाजक त्याला मिळालेले आहे. त्याच्यानंतर 18 आणि 24 या दोन्ही संख्यांचे विभाजक आपण काढले तर हे विभाजक किती आले 1 2 3 4 5 6 म्हणजे समसंख्येची समसंख्या त्यांची विभाजक संख्या आपल्याला दिसते. त्याच्यानंतर 24 चे विभाजक 1 2 3 4 5 6 7 8. 8 ही सुद्धा काय आहे समसंख्या आहे. म्हणजेच दिलेल्या संख्येचे विभाजक काढताना ते विभाजक जर वर्ग संख्या असेल तर विषम संख्यांमध्ये ते विभाजक आपल्याला मिळतात आणि इतर संख्यांचे जे विभाजक आहेत ते समसंख्यांमध्ये आपल्याला मिळत असतात. तसंच हे जे विभाजक आहेत या विभाजकांमध्ये काय पाहायचं तर पहिला विभाजक आणि शेवटचा विभाजक पहा यांचा गुणाकार 18 1 18. त्याच्यानंतर 2 आणि 9चा गुणाकार 2 9 18. त्याच्यानंतर 3 आणि 6चा गुणाकार 3 6 18. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या समप्रकारामध्ये समसंख्येमध्ये आपल्याला हे विभाजक मिळत असतात आणि पहिला आणि शेवटचा, त्याच्यानंतर दुसरा आणि त्याच्या आधीचा, तिसरा आणि त्याच्या आधीचा आणि अशा पद्धतीनं त्यांच्या जर जोड्या केल्या आणि त्या जोड्यांचा गुणाकार हा 18 येतो असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण काढलेले विभाजक हे बरोबर आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला या पद्धतीनं पडताळून पाहता येतात. आता याच्यामध्ये पहा इथं विषम स्वरूपामध्ये म्हणजे त्याचे 3च विभाजक मिळालेले आहेत. मग याचा पहिला आणि शेवटचा गुणाकार शेवटचा विभाजक यांचा गुणाकार केला 9 1 9 आणि मधली जी संख्या आहे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं किंवा 3चा वर्ग केला 3 3 9. आता हे 24 मध्ये पहा पहिला आणि शेवटचा विभाजक 24 1 24. दुसरा आणि त्याच्या आधीचा विभाजक 12 1 12. तिसरा आणि 12च्या आधीचा विभाजक 8 3 24 आणि हा चौथा आणि 8च्या आधीचा विभाजक 6 4 24. म्हणजे अशा पद्धतीनं हे विभाजक समस्वरूपामध्ये आपल्याला मिळतात आणि त्यांची जोडी जर केली त्या जोडीचा गुणाकार हा दिलेली संख्या आपल्याला त्यातून त्या गुणाकारातून मिळत असते. आता हे जे विभाजक आहेत आता उदाहरणार्थ आपण 18चे विभाजक आणि 24चे विभाजक आता हे विभाजक काढलेले आहेत आणि या विभाजकातून आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक शोधायचे आहेत. विभाजक काढा व सामायिक विभाजक शोधा किंवा सामायिक विभाजकांची यादी करा. आता 18 आणि 24 हे पहिलं उदाहरण आहे आपल्याला दिलेलं 18 आणि 24. 18 आणि 24चे आपण विभाजक काढलेले आहेत. आता याच्यातून आपल्याला सामायिक विभाजक शोधायचे आहे. सामायिक म्हणजेच काय सारखे विभाजक शोधायचे आहे. आता याच्यामध्ये आपण जर 18चा एक हा विभाजक आहे 24चा एक हा विभाजक आहे म्हणजे सामायिक झाला 1. त्याच्यानंतर 18चा 2 आणि 24चा 2 म्हणजे दुसरा सामायिक विभाजक झाला 2. त्याच्यानंतर 18चा 3 आहे 24चाही 3 आहे म्हणून तिसरा सामायिक विभाजक झाला 3. त्याच्यानंतर 4 आहे का नाही. त्याच्यानंतर दोन्हीकडेही 6 आहे म्हणजे त्याचा सामायिक विभाजक झाला 6. त्याच्यानंतर 9 आणि 18 इथं 8 12 24 म्हणजे सामायिक विभाजकांची यादी आपल्याला काय मिळालेली आहे
1 2 3 6 अशा पद्धतीचे सामायिक विभाजक 18 आणि 24 यामध्ये आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीनं दिलेल्या संख्या जर असतील तर त्या संख्यांच्या आधी काय करायचे आहेत, विभाजक काढायचे आहे आणि त्या विभाजकांमधून आपल्याला सामायिक विभाजक शोधता येण्यासाठी आपण मग प्रत्यक्ष त्या दोघांमध्ये सारखा असलेला जो घटक आहे तो घटक सामायिक विभाजक यामध्ये आपण लिहायचा आहे, दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीनं या विभाजकांचाच वापर करून ह्या विभाजकांच्याच यादी पद्धतीने आपल्याला प्रत्यक्ष आता मसावी काढायचा आहे. पहा आपण प्रश्न घेऊ, विभाजकांच्या यादी पद्धतीने मसावी काढा. त्याच्यामध्ये आपण पहिलं उदाहरण घेतलं 15 आणि 24 अशा पद्धतीचं उदाहरण घेतलेलं आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष मसावी काढायचं आहे. आता आपल्याला मसावीमध्ये आपण मसावी असा हा म्हणजेच उजवीकडे जाणारा घटक आहे. आता आपण काय करायचं, उलट्या क्रमाने जर वाचलं तर पहिलं काय येत आहे, नाव व्ही येतो. मग पहिलं नाव व्ही आलं म्हणजेच काय करायचं, दिलेल्या संख्येचे विभाजक काढायचे आहे, हे ना. व्ही म्हणजेच काय, विभाजक. म्हणजेच 15 चे विभाजक आणि 24 चे विभाजक आपण आता काढू. पहा याच्यामध्ये 15 चे विभाजक काय होणार आहे, ए. पहिला विभाजक ए, त्याच्यानंतर 2 ने काही भाग जाणार नाही. नंतर अंकांची बेरीज 5 आणि 1 6 किंवा 3 च्या पाड्यात 15 आहेत. 3 हा त्याचा विभाजक आहे. एकक स्थानी 5 आहे म्हणजे त्याला 4 ने भाग जाणार नाही. मग पुढचा विभाजक आहे 5 आणि त्याच्यानंतर शेवटचा विभाजक आहे 15. म्हणजे 1 3 5 15 हे 15 चे विभाजक आपण काढलेले आहेत. आता 24 चे विभाजक काढू. पहिला विभाजक 1, एकक स्थानी 4 आहे म्हणजे दुसरा विभाजक 2. त्याच्यानंतर अंकांची बेरीज 4 आणि 2 6 म्हणजे त्याचा तिसरा विभाजक 3. 4 च्या पाड्यात 24 आहे. 5 ने भाग जाणार नाही. 2 ने भाग गेला, 3 ने भाग गेला म्हणून पुढचा विभाजक 6. 7 च्या पाड्यात 24 नाहीये. 8 चा पाडा म्हणला तर 8 3 24. आता 9 च्या पाड्यात 24 नाहीये. 10 ने काही याला भाग बसणार नाही कारण एकक स्थानी 10 च्या कसोटीत काय एकक स्थानी 0 पाहिजे. 11 ने भाग बसणार नाहीये. 12 च्या पाड्यात आहेत का, 12 1 12 12 2 24 किंवा 3 ने भाग गेला, 4 ने भाग गेला म्हणजे 12 ने सुद्धा त्याला भाग बसतो. आता इथं 12 2 24 म्हणजे 12 ची दुप्पट 24 होते म्हणून शेवटचा विभाजक काय घ्यायचा, 24 हा घ्यायचा आहे. आता पहा व्ही म्हणजेच विभाजक आपण काढले. आता व्ही च्या आधी काय आहे, 6 म्हणजे सामायिक. मग आता आपल्याला काय शोधायचे आहे, सामायिक विभाजक शोधायचे आहे. काय करायचे आहे, सामायिक विभाजक शोधायचे आहे. आता याच्यामध्ये पहिला सामायिक विभाजक 1 आहे, दुसरा सामायिक विभाजक 3 आहे. अजून आहे का, नाही. मग आता याच्यामध्ये आपल्याला 1 आणि 3 एवढे 2 सामायिक विभाजक मिळालेले आहे. आता विभाजक काढले, नंतर सामायिक विभाजक काढले. आता शेवटी 6 नंतर कोणतं नाव आहे, म आहे. म म्हणजेच काय, महत्तम. महत्तम म्हणजेच काय, मोठ्यात मोठा. मग या सामायिक विभाजकांमध्ये मोठ्यात मोठा कोण आहे, 1 आणि 3 मध्ये मोठी संख्या 3 आहे म्हणून मसावी बरोबर 3. म्हणजे अशा पद्धतीने 15 आणि 24 चा मसावी 3 येतो. अशा पद्धतीने हे जे मसावी नाव आहे या मसावीमध्ये आपण उलट्या क्रमाने जायचं. व्ही म्हणजे प्रथम विभाजक काढायचे, 6 म्हणजे सामायिक विभाजक लिहायचे आणि म म्हणजे मसावी काढायचा. म्हणजेच मोठ्यात मोठा जो सामायिक विभाजक आहे तो मसावी असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहू. पहा उदाहरणार्थ पहा आता 40 आणि 64 अशा 2 संख्या आपण घेतलेल्या आहेत. या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मग हा मसावी काढण्यासाठी आपण काय करू, मसावीच्या विरुद्ध क्रिया करत जायचे म्हणजे विरुद्ध नाव वाचत जायचं. मसावी व्ही हा शेवटचं अक्षर आहे. मग व्ही म्हणजे विभाजक म्हणजे 40 आणि 64 चे काय करायचे आहेत, विभाजक काढायचे आहेत आपल्याला. मग 40 चा पहिला विभाजक 1 लिहायचा. एकक स्थानी 0 म्हणजे त्याला 2 ने भाग
जाणार, म्हणजे 2 हा त्याचा विभाजक आहे. अंकांची बेरीज शून्यांच्या 4 होते, म्हणजे त्याला 3 ने भाग बसणार नाही. त्याच्यानंतर 4च्या पाड्यात 40 आहे, 4 दहा 40. एकक स्थानी 0 म्हणजे त्याला 5 ने भाग बसतो, है ना. त्याच्यानंतर 6 साठी काय इथं 2 ने भाग गेला, परंतु 3 ने गेला का, नाही गेला, म्हणजे 6 या त्याचा विभाजक नसणार. त्याच्यानंतर 7चा पाडा म्हणायचा, 7च्या पाड्यात काही 40 नाहीये. नंतर 8चाही पाडा म्हणू आपण, 8 पंचे 40, किंवा इथं 2 ने भाग गेला, 4 ने भाग गेला, 2 चौक 8, म्हणजे 8 ने सुद्धा त्याला भाग जातो. 9ची कसोटी काय, अंकांची बेरीज, इथं अंकांची बेरीज 4 येते, 9च्या पाड्यात काही 4 नाहीये. 10ची कसोटी काय, एकक स्थानी 0 पाहिजे, म्हणजे त्याला 10 ने भाग जातो. त्याच्यानंतर 11चा पाडा म्हणायचा, 11ची सुद्धा कसोटी आहे. तर ती कसोटी कशी लक्षात ठेवायची, तर 11 साठी एकाडेक अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीतील पाहिजे, म्हणजेच त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. अशी ही 11ची कसोटी आहे. आपण ज्या ठिकाणी लागू होईल त्या ठिकाणी आपण त्या कसोटीचा सुद्धा वापर करणार आहोत. इथं 11 ने काही भाग बसत नाही. 12 ने भाग बसेल का, नाही बसणार, कारण इथं 2 आहे, बेसक 12, किंवा इथं 4 आहे, 4 त्रिक 12, म्हणजे अशा पद्धतीनं 4 आहेत पण 3 नाहीत, 2 आहेत पण 6 नाहीत, म्हणजे 12 ने भाग बसणार नाही. नंतर 40 ही संख्या आता त्याच्यानंतर कोणत्या पाड्यात असणार आहे पहा, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 20 दुने 40 आणि 40 एक 40, म्हणजे अशा पद्धतीनं पहा. आपण आपले विभाजक बरोबर आहे की नाही याच्यासाठी काय करायचं आहे, पहिला आणि शेवटचा यांचा गुणाकार 40 एक 40. नंतर पुढचे विभाजक 20 दुने 40, 10 चौक 40, 8 पंचे 40, म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्या अशा जोड्या लावायच्या, पहिल्याची शेवटच्याशी, दुसरा आणि त्याच्या आधीचा, तिसरा आणि त्याच्या आधीचा, आणि हे शेवटचे मधले दोन. अशा पद्धतीनं आपण काढलेली ही जी यादी आहे ही अगदी बरोबर आहे, म्हणजे एकही विभाजक त्यातला राहिलेला नाही, असं आपण त्याच्यामध्ये पडताळून पाहायचं आहे. आता आपल्याला 64 चे विभाजक शोधायचे आहे. त्याचा पहिला विभाजक काय असणार आहे, 1 असणार आहे. एकक स्थानी 4 आहे, म्हणजे त्याला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे 2 हा देखील त्याचा विभाजक आहे. त्याच्यानंतर अंकांची बेरीज 6 आणि 4 10, 3च्या पाड्यात नाहीये, 3 ने काही ती संख्या विभाज्य नाहीये, म्हणून 64चा 3 हा विभाजक नाही. त्याच्यानंतर 4 ने जर भागलं तर 4 एक 4, 6तून 4 गेले 2 उरले, 24 झाले, 4 27, म्हणजे त्याला 4 ने भाग जातो. त्याच्यानंतर 5 ने काही भाग जाणार नाही. 6 आणि 6 साठी तर 2 ने भाग गेला, परंतु 3 ने भाग गेला का, नाही, म्हणजे 6 सुद्धा त्याचा विभाजक नाही. 7चा जर पाडा म्हटला तर 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7च्या पाड्यात काही 64 नाही. 8 ने भागायचे, 8 8 64. त्याच्यानंतर आता ही वर्ग संख्या आहे, है ना. मग याची जी विभाजक येणार आहेत ते कसे मिळणार आहेत आपल्याला, विषम स्वरूपात मिळणार आहेत, विषम अंकांमध्ये मिळणार आहेत. मग आता 8 8 64 झाले. 8 नंतर 9 ने काही याला भाग बसणार नाही, 10 ने सुद्धा भाग बसणार नाही, 11 ने सुद्धा भाग बसणार नाही, 12 ने भाग बसणार नाही, कारण 12 पंचे 60, 12 7 72, 13 ने भाग बसणार नाही. 14च्या पाड्यात 64 नाही, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 54, 14 5 70, 14च्या पाड्यात सुद्धा नाही. 15 ने सुद्धा याला भाग बसणार नाही. मग पुढचा पाडा कोणता आहे, 16, 16 चौक 64. आता इथे 16 चौक 64 आले, म्हणजे त्याच्या पुढचा पाडा कोणता असणार आहे, 32, 32 दुने 64, आणि शेवटचा विभाजक काय असणार आहे, 64 असणार आहे. पहा आता याचे जे विभाजक आले ते विषम अंकामध्ये आले काय, आपण पाहू. 1 2 3 4 5 6 7 बरोबर आले. आता ते बरोबर आले का काय ते पडताळून पाहू आपण. पहिला आणि शेवटचा विभाजक 64 एक 64, दुसरा आणि त्याच्या आधीचा विभाजक 32 दुने 64, हा तिसरा आणि 32च्या आधीचा विभाजक 16 चौक 64, आणि मधली जी संख्या आहे तिचा वर्ग, 8चा वर्ग 8 8 64, म्हणजे अशा पद्धतीनं आपण काढलेली ही विभाजकांची यादी बरोबर आहे असा पडताळ आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे पहा, आपण विभाजक काढले. विभाजकानंतर काय आहे, विभाजकाच्या आधीचा शब्द सा म्हणजेच काय, सामायिक. मग याच्यामधून आपल्याला काय करायचे आहे, सामायिक विभाजक शोधायचे आहे. सामायिक विभाजक पाहता याच्यामध्ये हा सामायिक विभाजक पहिला 1 1, या दोन्हीमध्ये 1 आहे म्हणून तो सामायिक मध्ये द्यायचा. त्याच्यानंतर
दोन्हीकडे 2 हा विभाजक आहे म्हणून सामायिक मध्ये 2 हा विभाजक लिहायचा. त्याच्यानंतर 40 आणि 64 या दोन्ही संख्यांचा विभाजक 4 आहे म्हणून सामायिक 4 लिहायचा. त्याच्यानंतर 5 इथं आहे 40 मध्ये परंतु 64 मध्ये नाही. मग पुढचा विभाजक 8 दोन्ही संख्यांचा असल्यामुळे तो सामायिक विभाजक झाला. त्याच्यानंतर इथं 10 इथं आहे का नाही. इथं 20 40 इथं 16 32 64 आहे म्हणजे सामायिक विभाजक आपल्याला कोणकोणते मिळालेले आहे 1 2 4 आणि 8. मग ह्या विभाजकांमध्ये आता सामायिक नंतर काय आहे पुढे म म्हणजेच काय महत्तम मोठ्यात मोठा. मग ह्या सामायिक विभाजकांमध्ये मोठा विभाजक कोणता आहे 8 आहे म्हणून मसावी बरोबर 8. अशा पद्धतीनं 40 आणि 64चा मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे किंवा मसावी कोणता आला तर 8 आलेला आहे. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष दिलेल्या संख्यांचा मसावी काढण्यासाठी आपण काय करायचं तर मसावी हे जे नाव आहे या नावाच्या उलट जो क्रम आहे त्या क्रमाने आपण काय करायच्या क्रिया करत जायच्या. म्हणजे प्रथम विभाजक काढायचे नंतर म्हणजे सामायिक विभाजक शोधायचे आणि म्हणजेच मोठ्यात मोठा विभाजक म्हणजेच मसावी. असं आपण हा जो टप्पा आहे या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांनी आपण मसावी क्रिया करायची आहे. त्याच्यात आपण अजून एक उदाहरण पाहू. यामध्ये पहा तिसरं उदाहरण घेतलंय मी 12 आणि 36. आता या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मग आपण आधी काय करू 12चे विभाजक काढू. पहिला विभाजक 1 2 3 4 6 आणि 12. मी डायरेक्ट काढले कारण 2च्या पाड्यात 12 आहे 3 चौक 12 4 त्रिक 12 6 दोने 12 12 एक 12. आपले पाढे याच्यासाठी पाठ असणं फार गरजेचं आहे. पाढे जर पाठ असले तर आपण अचूक पद्धतीनं विभाजक या ठिकाणी सांगू शकतो. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे 36. 36 चे विभाजक काढायचे. पहिला विभाजक 1 एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 हा त्याचा विभाजक आहे. अंकांची बेरीज 6 आणि 3 9 म्हणजे त्याला 3 ने देखील भाग जातो. 4च्या पाड्यात 36 आहे. त्याच्यानंतर 5 ने काही भाग बसणार नाही कारण एकक स्थानी 6 आहे. आता इथं 2 ने भाग गेला 3 ने भाग गेला म्हणजे 6 ने सुद्धा याला भाग जाणार आहे. 7 ने काही भाग बसणार नाही. 8च्या पाड्यात 8 चौक 32 8 45 8 ने भाग बसणार नाही. त्याच्यानंतर 9च्या पाड्यात अंकांची बेरीज 9 आहे म्हणजे त्याला 9 ने भाग जाईल. 9 चौक 36 9 नंतर 10 11 12 12 चौक 12 त्रिक 36 12 ने सुद्धा याला भाग जातो. नंतर डायरेक्ट कोणती संख्या येईल 18 18 दोन्ही 36 आणि 36 एक 36. पाहता याची जर विभाजक पाहिले तर 36 एक 36 पहिला आणि शेवटचा. नंतर 18 दोन्ही 36 12 त्रिक 36 4 9 36 आणि मध्ये 6 ही संख्या उरली. 6चा वर्ग 36 कारण ही 36 ही संख्या काय आहे वर्ग संख्या आहे म्हणजेच विषम संख्यांमध्ये विषम अंकांमध्ये आपल्याला हे विभाजक मिळालेले आहे. त्याच्यात 12चे 12 एक 12 पहिला आणि शेवटचा. आता दुसरा आणि त्याच्या आधीचा 6 दोन्ही 12 3 चौक 12 आणि सम अंकांमध्ये 12चे विभाजक मिळालेले आहे. आता विभाजक झाले. आता सामायिक विभाजक याच्यामधून आपल्याला शोधायचे आहे. मग सामायिक विभाजक मग कोणकोणते आहेत पहा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 6 आहे आणि 12 आहे. 1 2 3 4 6 आणि 12. मग या सगळ्यांमध्ये मोठा कोण आहे 12 आहे म्हणून महत्तम म्हणजेच मसावी बरोबर 12. आता या उदाहरणाकडे निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येतं की 12 आणि 36 या दोन्ही संख्या जर पाहिलं तर 12चा 36 हा काय आहे म्हणजेच 12च्या पाड्यात 36 ही संख्या आहे. मग अशा पद्धतीने एकाच पाड्यातल्या जर दोन संख्या असतील म्हणजेच 36 ही संख्या 12 ने विभाज्य आहे. 12 ने 36 ला भाग जातो है ना. म्हणजेच एकाच पाड्यातल्या दोन संख्या असतील 12 त्रिक 36 12च्या पाड्यात 36 आहे. मग अशा संख्यांचा मसावी काढायचा म्हणजेच काय करायचं या दोन संख्यांमध्ये जी लहान संख्या असते ती लहान संख्या त्यांचा काय असतो मसावी असतो. 12 आणि 36 या दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहे 12च्याच पाड्यात आहे 12 एक 12 आणि 12 त्रिक 36 म्हणून लहान जी संख्या असते ती लहान संख्या काय असतो त्यांचा मसावी असतो. मग याच्यासाठी तोंडी उत्तर सांगा मला. समजा चौथं उदाहरण मी घेतलं 20 आणि 60 यांचा मसावी किती येणार 20 एक 20 20 त्रिक 60 म्हणजे 20च्या पाड्यात 60 आहे म्हणून याचा मसावी काय येणार 20 येणार है ना.
किंवा आणखी 5वं उदाहरण मी घेतलं 16 आणि 8 अशा संख्या घेतलेल्या आहेत. मग आता पहा 8च्या पाड्यात 8 एक 8 आणि 8च्या पाड्यात 8 दोन्ही 16 म्हणजे 8 आणि 16 या दोन्ही पाड्या दोन्ही संख्या एकाच पाड्यातल्या आहेत म्हणून त्याचा मसावी काय येणार मग 16 आणि 8 मध्ये लहान संख्या कोणती आहे 8 आहे म्हणून 16 आणि 8 चा मसावी किती आला 8 आलेला आहे. 20 आणि 60 मध्ये लहान संख्या 20 आहे म्हणून त्यांचा मसावी 20 आलेला आहे. 12 आणि 36 यामध्ये लहान संख्या 12 आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा नियम सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे की जर एकाच पाड्यातली संख्या असतील तर लहान संख्या त्यांचा मसावी असतो. अशा पद्धतीनं आपण आज हा मसावी करण्याची जी विशिष्ट पद्धत आहे ती मसावी हे नाव त्याच्या उलट क्रमाने वाचत जायचं आणि उलट क्रमानेच त्या पायऱ्या पद्धतीनं आपण जर हे उदाहरण सोडवलं तर आपण मसावी ही क्रिया अगदी बिनचूक पद्धतीने करू शकतो. तर आज आपण हा भाग अभ्यासलेला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला सराव संच 24 मध्ये प्रश्न पहिला मसावीची काही उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं त्याचा तुम्ही सुद्धा सराव करा. ती उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर आपण पुढील भागामध्ये शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर आज आपण थांबतोय. धन्यवाद.